काठी बावरी हरीची राधा. ओय बाबा किसन द्यावा धावा धावा द्यावा. अरे पेंद्या काय झालंय काय तुला घाबरायला थरथरायला? तुम्ही निस्ते इंगेतून काय आरडायले धावा. अरे आलो 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 गड्या मित्रा आलो. बोल 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 काय झालं? तिकडं बघा. बघितलं? तिकडं नाही तिकडं. हो नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचं बरं आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी घाबरलो. बर मी डचकलो. होय का? माझी भंबेरी उडाली. कशामुळे रे गड्या? तुम्हाला सवय कसली? 16 सहस्त्र. त्यातले आले 2 अस्त्र. पेंद्या हे पारंपरिक पद्धतीनं वाटा अडवणं बंद करा आता. आमचा टॅक्स दे. चल चल टॅक्स नाही नी टोल नाही. टोलवा टोलवी करतीये. हो की ग बस सुरू कर ग. राम राम मंडळी राम राम. काय झालं? डोसक फिरलं काय? मैत्रिणींना राम राम. बतावणीच्या सुरुवातीला राम रामच करतात. तुम्ही बतावणी करताय का दटावणी? बतावणी कोण करणार आहे? आम्ही दोघी. दोघी म्हणजे 2 मुली. या मुली. समोर कोण बसलंय? बाया बापड्या. काय म्हणला तू? बाया बापड्या. बाया बापड्या नाही. बाया ठीक आहे रे. बापड्या कशाला? बाया म्हणलं की चिकटवलं आपलं लगेच त्याला बापड्या. म्हणजे घालत बसा लोणची नि लाटत बसा पापड्या. अगं म्हणण्याची पद्धत असते, रीत असते. अरे पेंद्या रीत असते म्हणून काय ती प्रत्येक वेळेला डोळे झाकून पाळायची का? या 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 समोर बसलेल्या रसिक महिला प्रेक्षकांपैकी कुणीच बापुडवाण्या नाहीयेत, तर उलट आपल्या मधुरांगणच्या चांगल्या पॉवरफुल सभासद महिला आहेत. म्हणजे खमक्या जशी झाशीची राणी, चांद बीबी, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, सानिया अगं मिर्झा, हो हो कल्पना हो चावला, हो किरण हो बेदी. हो हो. अगं पॉवर दाखवायला काय प्रत्येक स्त्रीनं असं झाशीच्या राणीसारखं रणांगणावर जाऊन शौर्य गाजवायची गरज नसते. इथे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला, अगदी प्रत्येक दिवसाला तुम्ही कशा सामोऱ्या जाता यावरूनच तुमची खरी पॉवर कळते. म्हणजे महिना अखेरीला काटकसरीमध्ये घर चालवणारी गृहिणी असो, नाही तर मंदीच्या काळात ICICI सारखी बँक चालवणारी चंदा कोचरबाई असो. कळलं का पेंड्या? कळलं 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 ना. मग थोबाड बंद ठेव तुझं. सुरू कर ग. हाय फ्रेंड. आम्ही मराठीतून राम राम म्हणलं की तुमच्या पोटात दुखतं आणि इंग्रजीतून हाय फ्रेंड चालतं. मनशेला सांगू का? गड्या अरे कसं आहे आपल्या इंग्रजीत, आपल्या इंग्रजीत शिवशेला सांगू का? आणि काय ग तुम्ही मनशेच्या का शिवशेच्या? आता मला दोघं बी आवडतात, त्याला आम्ही काय करणार? मला वाटलं तुम्ही थोर असताल, तुम्ही तर बंडखोर निघाला. अरे पेंद्या तसं नाहीये. त्या दोघी भेदभाव मानत नाही. त्यांना दोन्ही भाऊ भावासारखेच, म्हणजे सारखे सारखेच आवडतात. सारखे आवडतात. बघितलंस देवा? म्हणजे यांना फोटोग्राफी आवडते, कार्टूनग्राफी. करेक्ट बोला. पण ते तुमचं इंग्रजीला आपलं म्हणणं आपल्याला अजिबात आवडलेलं नाही, सांगून ठेवतोय. अरे जगाची भाषा म्हणजे आपलीच भाषा झाली का नाही? बरं तर काय असतं जगाच्या भाषेमध्ये वेगळं? अरे कसं असतं इंग्रजीत मैत्रीण मैत्रीण असा फरक नसतो. समजा ना सरसकट फ्रेंड म्हणून टाकायचं. म्हणून म्हटलं हाय फ्रेंड्स. म्हणजे देवा हल्ली अभिनेता असो की अभिनेत्री दोघांना बी ऍक्टरच म्हणतात. तसं सगळं शान. पेंद्या तुला हे कसं काय कळलं रे? देवा परवा टीव्हीवर एक अवॉर्ड सेरेमनी बघत होतो. बर तर त्याच्यामध्ये बेस्ट ऍक्टरचं बक्षीस घ्यायला मला वाटलं येईल कुणीतरी धडधाकट बाबा. तर समोर आपली बेबो आली. आपली बेबो? आता जगाची बेबो म्हणजे आपलीच बेबो नाही. वा 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 वा. अय बाबो आपला बाबा सर माग आणि तिकडे कोपऱ्यात जाऊन उभा राहा. तेव्हा थोबड बंद करा जरा. तर मंडळी आज आम्ही सादर करीत आहोत आहे मधुर तरी. कोण मधुर? मधुर भांडारकर का मधुर बजाज? बाय द वे हा मधुर मनोहरचा कोण लागतो, भाऊ का चुलता?
कोण मनोहर रे? अगं कुठल्या तरी मनोहर रावांचा चरित्रलय गाजलंय म्हणतात. त्या मनोहर रावांचा हा मधुर कोण लागतो? पेंद्या, मुळात आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र आहे रे, चरित्र नाहीये. तेच ते देवा, त्यानं काय फरक पडतो? अरे असा कसा फरक नाही पडत? आत्मचरित्र हे स्वतःबद्दल लिहितात, चरित्र हे दुसऱ्यांबद्दल लिहितात. दोघांचा काही एक संबंध नाहीये. असं कसं म्हणता देवा? मला सांगा, कोणतं आत्मचरित्र दुसऱ्याचे चारित्र्य हननाशिवाय पूर्ण होतं बरं? आणि दुसऱ्याचं चरित्र आणि चारित्र्य हाच तर आत्मचरित्राचा कच्चा माल असतो. आणि तेव्हा तुम्ही म्हणता काय संबंध म्हणून? अय, तू कशाला दात काढून राहिला रे? हा, बोल बोल. आता कोणी थोबाड धरलं तुझं? हे बघ, आम्ही दोघी गावाहून आलो म्हणून आम्हाला गावंडळ समजू नको तू. हा, स्वतःला एवढा हुशार समजतोस ना? मग आहे मनोहर तरी हे सुनीताबाई देशपांडेंचं आत्मचरित्र आहे, एवढं कळलं ना तुला? आता सुनीताबाई माझ्या वर्गावर कधी शिकवायला आल्याच नाहीत, तर मला कसं कळावं ग त्यांनी मनोहर रावांबद्दल काय लिहिलंय? उगा बाबा, अरे बाबा, मुळात मनोहर रावांचा इथे काही संबंध नाहीये. अरे या सुनीताबाईंचे पती म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, प्रख्यात साहित्यिक पु ल देशपांडे. म्हणजे आपले भाई. देवा, बायका लय हुशार झाले हो. गोरे गड्या. उगाच नाही रिक्षाच्या मागे लिहित. काय मुलगी शिकली, प्रगती झाली. खरंय गड्या, खरंय. अरे या बायका जरी शिकायला लागलेल्या असल्या ना तरी हे प्रमाण काही वाटतं तेवढं पुरेसं नाहीये गड्या. म्हणजे आता बघ ना, आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्ष झाली म्हणे, पण अजूनही आपल्याकडे ग्रामीण महाराष्ट्र, शहरी महाराष्ट्र असा भेदभाव चालूच आहे. लोकांना काय वाटतंय, खेड्यांना रस्ते, पाणी आणि वीज दिली ना की झालं. पण देवा, त्या शिक्षणाची गंगा आमच्या खेड्यापाड्यापर्यंत जरा पोहोचू द्या, आणि त्या सारस्वतांची पूजा आम्हाला जरा बांधू द्या की देवा, आणि त्यांच्या साहित्याचा आस्वाद जरा आम्हाला घेऊ द्या की देवा. वा वा वा, अगदीच माझ्या मनातलं बोललीस तू. बरं आता मला सांगा, तुम्हीच आता काहीतरी म्हणत होतात ना की तुम्ही आता काहीतरी सादर करणार आहात म्हणे? देवा, काहीतरी नाही हो, आहे मधुर तरी. तेच ते काय येते, नाटक. नाटक नाही म्हणता येणार तसं. बरं, मग कार्यक्रम असेल? कार्यक्रम काय? कार्यक्रम म्हणजे अगदीच काहीतरी हळदी कुंकू समारंभ वाटतं. बरं जाऊ द्या, सिनेमा म्हणायचंय का? सिनेमा कसा असेल र? इथं पडदा लावलेला तुला दिसतो का मुलग्या? का उचललीची पडली? नाही, आत्या वगैरे नको. थांबा थांबा, हे बघा, आता तुम्ही तुमच्या या वादावरच पडदा टाका. नाटक नाहीये म्हणताय, कार्यक्रमही नाहीये, सिनेमा तर नाहीच नाहीये, मग हे आहे काय, नाच गाणे का तमाशा? म्हणजे नाच गाणं तसं म्हणता येईल बरं का देवा. म्हणजे कसं देवा, तसं थोडस नाटक पण बरं का. पण आता बघा, यात कथा आहे का? आहे. नाही. कथानक आहे का? आहे. नाही. कॉन्फ्लिक्ट, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स काय आहे का? आहे. नाही. पण कंटेंट आहे का? नाही. आहे. असं समजा गुताडा येतो. म्हणजे आजकाल इव्हेंट म्हणतात ना तसं. पण काय ग, आपण इव्हेंट म्हणू शकतो का त्याला? अरे हे शाहरुख खान. अरे तुम्हाला काय समीक्षक चावला का काय? देवा, परवा टीव्हीवर एक नाट्यावलोकन कार्यक्रम बघत होतो. बर. तर त्या नाटकाबद्दल बोलताना समीक्षक ना असा चावत होता. कसा? या नाटकाला शोकांतिका म्हणता येईल का? तर नाही, कारण नाटकाची प्रकृती गंभीर आहे. पण प्रकृती गंभीर आहे का? तर प्रकृती गंभीर नाही, तरी सुखात्मिकेचा आभास अधूनमधून होतोच. पण तुम्ही जर याला सुखात्मिका म्हणत असाल तर माझा तेवढा आक्षेप आहे, हरकत मात्र नाहीये. मी आपला आहे नाहीच्या तालावर भाकरी उलटी पालटी करीत राहिलो. भाकर करपली, कार्यक्रम संपला, पण त्या बाबानं ताकास तुर्र लागू दिला नाही. नाही बाबा, असं नाही बर का. हा मग ठीक आहे. नाही तर म्हणजे कसं आहे माहिती का देवा? कसं? विलासरावला तर तव्यावरून काढायचं, आणि मग नारायणराव का छगनराव, पतंगराव का अशोकराव, नारायणराव का छगनराव का अशोकराव, वा वा, असं झुलवत ठेवायचं. तर मैत्रिणींनो, तुमच्या या कार्यक्रमामध्ये नेमकं काय? इन शॉर्ट तुला सांगू का काय आहे? म्हणजे नाच आहे, गाणं आहे, वाचन आहे, अभिवाचन आहे, अनुमोदन आहे, गण आहे, गवळण आहे, लोकनाट्य. म्हणजे तमाशा. आता वाजले की 12, 12:30, 1:30, 2, 2:30. देवा, सांभाळा त्याला, नाही तर कार्यक्रमाचं 12 वाजवेल. झालाय खोका, नाचतोय कसा बोका. बोके इकडे. तुला समोर कोण दिसतंय? बाया बापड्या. अरे मग तमाशा पुरुष मंडळींचं मन रिजवायला असतो. बायकांना तमाशाच्या फडावर नाचायचा परवाना असतो रे, तमाशा बघायचा नसतो. आणि तिथं जाऊन बघणार काय? आपल्या स्त्रीत्वाचं लिलाव. अगं त्याला शृंगार म्हणते. रात्री शृंगार आणि दिवसा भुईला भार.
अगं त्याला पुरुषांचं मनोरंजन करणं म्हणते. रात्री रंजननी सकाळी घासत बसा स्वस्तातलं मंजन. आगा तू तर एकदम अटॅक आल्यासारखी सामाजिक भावनिक आगतिक प्रागतिक. थांबा 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 थांबा. हे बघा त्या विधानसभेतल्या सारखा गोंधळ तुम्ही इथे नका घालू. अहो एकतर त्या तिकडे 33% महिला आरक्षणाचे विधेयक इतकी वर्ष खितपत पडलंय. निदान या कला सभेत तरी आपण सगळेजण थोडे उदारमतवादी होऊया की. आणि आता तुम्ही तुमचा कार्यक्रमच सुरू करा बरं. कशाला उगाच नमनाला घडावर बोलवा.